coordination complexes are classified on the basis of types of ligand as well as the charge on the complexes. So first criteria is the types of ligand. टाइप्स ऑफ लिगँडच्या फॉर्मॅटमध्ये कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस कसे आपण क्लासिफाय करू शकतो. सो फर्स्ट इज अ होमोलेप्टिक लिगँड, अनदर वन इज अ हेट्रोलेप्टिक लिगँड. व्हॉट इज मीन बाय होमोलेप्टिक? होमो मीन्स सिमिलर अँड हेट्रो मीन्स डिफरंट. आय थिंक लास्ट लेक्चरला मी तुम्हाला हे बोललोय. सो मेटल आयन इज बाउंडेड टू ओनली वन टाइप ऑफ लिगँड इज कन्सिडर्ड एज अ होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. मीन्स that central metal atom is directly bonded through coordinate covalent bond with the similar type of ligand. आणि जे CO नंतर जे तुमच्या राऊंड ब्रॅकेट मध्ये जो काही लिगँडचं नेचर असेल ते सेम असेल. जर ते बेसिक असेल तर बेसिकच असतील किंवा सिमिलर असतील. NH3 असेल तर NH3 असेल. त्याच्यामध्ये अदर दॅन NH3 कुठलाही लिगँड नाहीये. त्याला आपण कन्सिडर करतो होमोलेप्टिक लिगँड. इन केस ऑफ हेट्रोलेप्टिक लिगँड, मेटल आयन इज बाउंडेड टू द different types of metal ligand, that is CO, that is the central metal atom here directly attached to NH3 means this structure is CO NH3 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 या फॉर्मॅट मध्ये असेल. करेक्ट आहे. दिस इज युअर कोऑर्डिनेशन स्फियर. त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिला 3+ चा. ओके, सो दिस इज अ होमोलेप्टिक टाइप ऑफ लिगँड. बट इन केस ऑफ हेट्रोलेप्टिक टाइप ऑफ लिगँड, CO is bonded to 4 ammonia, that is NH3. But another 2 ligands are different, that is the CI. ओके, आणि एक हे महत्वाचं आहे, याच्यामध्ये 6 अमोनिया आहे किंवा अमोनिया गॅसेसचे मॉलिक्युलर लिगँड्स म्हणून प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये अदर दॅन सिमिलर टाईप और अदर दॅन सिंगल टाईप म्हणजे मोर दॅन 2 टाईपचे तुमच्याकडे लिगँड्स अवेलेबल असतील त्याला कन्सिडर करायचं हेट्रोलेप्टिक. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमला एकाच लिगँडने सराउंड केलेलं असेल तर होमोलेप्टिक. अदर दॅन 1 लिगँड असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो, मीन्स मोर दॅन 1 असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो हेट्रोलेप्टिक लिगँड. सो दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया. Second one is on the basis of charge on the overall complex. Okay, so there is no any charge on ligand. There is no any. It doesn't matter to have a positive charge or negative charge on ligands or central metal atom. ओव्हरऑल कोऑर्डिनेशन स्पियर वरती जो चार्ज असेल त्याच्यावरती आपण कन्सिडर करतो. सो हे महत्वाचं आहे. चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स, चार्ज ऑन द मेटल, चार्ज ऑन द लिगँड असे ऑप्शन्स विचारतात. आणि त्यावेळी तुम्ही जेव्हा 6 ते 7 टॉपिकचा स्टडी करता आणि जेव्हा पेपर येतात ते एवढ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट लक्षात येत नाही. सो एक लक्षात ठेवायचं, वरवरचं पेपरमध्ये काही विचारलं जाणार नाही. ओके, कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत किंवा कितव्या नंबरचे टॉपिक असे क्वेश्चन कोण नाही विचारणार. सो ते विचारते ती थोडं डेप्थ मध्ये असेल आणि कन्सेप्च्युअल असेल, हे लक्षात ठेवायचं. सो कन्सेप्ट वाईज जात असाल तर चार्ज ऑन द कॉम्प्लेक्सेसचा विचार करायचा. सेंट्रल मेटल ॲटम किंवा लिगँडवरचा चार्ज फक्त एकाच कंडिशन मध्ये आपण डिटरमाइन करतो. इट इज नथिंग बट युअर कोऑर्डिनेशन नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम और चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. सो याच्यासाठीच आपण फक्त विचार करतो त्याचा. अदरवाईज कोऑर्डिनेशन स्पियर वरती जो चार्ज आहे त्याच्यावरती आपण डिपेंड करतो की वेदर द गिवन कॉम्प्लेक्स इज कॅटॅनिक, एनायनिक और न्यूट्रल. सो व्हॉट इज मीन बाय कॅटॅनिक कॉम्प्लेक्सेस ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स? द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. First one is cationic complexes, second one is the anionic complexes, and next one is the neutral complexes. So first one, cationic complex means what? There is a positive charge on the coordination sphere in a stable state. म्हणजे ZnNH3 हा स्टेबल फॉर्म मध्ये असताना त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो कोऑर्डिनेशन, दॅट इज द कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस, कॅटायनिक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. Now in this for anionic complexes there is a total negative charge on the coordination sphere. म्हणजे याच्यावरती NiCN4 हा मॉलिक्युल स्टेबल फॉर्मॅट मध्ये ज्यावेळी असेल त्याच्यावरती -2 चार्ज असेल तेव्हा आपण कन्सिडर करतो anionic complexes. Similarly for neutral complexes there is no any charge on the coordination sphere, so such compounds are called as coordination compounds are called as neutral complexes. So in this way you can determine the types of complexes, coordination complexes on the basis of charge on the complex. So this is a very very important part. आता क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन तुम्ही असं म्हणाल इथे जर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे याला होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स कन्सिडर करायचं की कॅटॅनिक कॉम्प्लेक्स कन्सिडर करायचं? इट डिपेंड्स अपॉन, त्यांनी मेन्शन केलेलं असणार क्लासिफाय द फॉलोविंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड और ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. सो तुम्ही त्याला असंही म्हणू शकता ना, होमोलेप्टिक कॅटॅनिक कॉम्प्लेक्सेस. नो डाऊट करेक्ट आहे ते.
होमोलेप्टिक पण आहे, NH3 आहे, इथे पण NH3 आहे आणि कॅटायनिक आहे. सो होमोलेप्टिक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस किंवा कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस सुद्धा कन्सिडर करू शकता. सो एक लक्षात ठेवायचं, जर समजा ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लिगॅंड विचारलं तर होमोलेप्टिक लेप्टिसिटी असं म्हटलं जातं त्याला. ओके. आणि जेव्हा आपण सायक्लिक स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ह्याचा विचार करतो, नंबर ऑफ बॉन्ड्स डोनर ॲटम किती आहेत, त्याला आपण कन्सिडर करतो हॅप्टिसिटी. ओके, HAPTICITY हॅप्टिसिटी. आणि याच्यामध्ये आपण कन्सिडर किंवा HEPTICITY आणि इथे आपण कन्सिडर करतोय लेप्टिसिटी, मीन्स होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक टाइप्स ऑफ लिगॅंड. सो दिस इज अ classification of complexes on two bases, that is types of ligands as well as charge on the complexes. So take a screenshot fast. Okay. So the next point is effective atomic number rule. Very very important part and exam point of view यातला एक तरी क्वेश्चन असेल. म्हणजे या टॉपिकला जर आपण काल कन्सिडर केलेलं वेटेज 6 to 7 मार्क्स असेल किंवा 7 to 8 मार्क्स असेल, तर त्यातले 2 मार्क्स हे तुमचे कन्फर्म असतील इफेक्टिव्ह atomic number rule वरती. स्टेटमेंट, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर EAN rule determination and some examples. अदरवाइज ते क्वेश्चन असा विचारतात, गिव्ह रिझनच्या टाइप मध्ये क्वेश्चन विचारतात. मीन्स ZnNH3 4+2 is more stable than that of the NiCN4 2-. ओके. सो एक्सप्लेन करत असताना त्याच्यात काय गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला काही थिअरॉटिकल क्वेश्चन्स किंवा असं लिहायचं नाही, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन असणार. सो कन्फर्म एवढं लक्षात ठेवायचं की याच्यावरचा क्वेश्चन येणारच आहे. आणखी नॉमेनक्लेचरचा फक्त मी चार्ट सेंड करणार आहे, तो चार्ट लर्न करावा लागेल, त्याच्याशिवाय समजणार नाही. त्याचे टोटल पेज आहे, ते पेजचा मी तुम्हाला फोटो सेंड करेन जेणेकरून तुम्हाला नॉमेनक्लेचरचा क्वेश्चन येईल. पण त्यातला एक क्वेश्चन आणि इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूलचा क्वेश्चन हा कंबाईन क्वेश्चन जनरली पेपरमध्ये विचारतात, तो येतो. ॲज वेल ॲज ऍप्लिकेशन येणार, कारण मधला पार्ट जो येणार होता टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल असं मला एक्सपेक्टेड होतं, तो 25% मध्ये काढून टाकलाय. म्हणजे तो जर क्वेश्चन येणार नसेल, टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, त्याची VBT व्हॅलन्स बँड थिअरी ऑन द बेसिस ऑफ VBT कन्सेप्ट, तुम्ही कसं काय एक्सप्लेन करू शकता टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. मीन्स देयर इज अ एनर्जी डिफरन्स डेल्टा E बिटवीन द ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल ॲज वेल ॲज एक्साइटेड स्टेट एनर्जी लेवल. हा पार्ट गेल्या वर्षी पण नव्हता, यावर्षी पण नाहीये. सो ऑब्व्हियसली ऍप्लिकेशन पेपरमध्ये असणार. ओके. गेल्या वर्षीच्या पेपरचा मोस्ट ऑफ द पार्ट तुमच्या वेळी रिपीट होईल, याचं मला 98% श्युरिटी आहे आणि त्याच्यामध्ये ते क्वेश्चन्स आहेत. सो प्लीज ते कव्हर करत चला सायमल्टेनियसली. एका सब्जेक्टचा टोटल मी तुम्हाला काल बघा क्वेश्चन बँक पाठवले, सोल्युशन या टॉपिकवरची क्वेश्चन बँक पाठवले. मी तुम्हाला असंही सांगितलं होतं डेली बेसिसवरती मी काही क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही, पण मला ती PDF इझिली अवेलेबल झाली, सो मी तुम्हाला ती सेंड केली. प्रॉब्लेम कसं झालाय, सेक्शन वाईज मी ते केलं होतं सगळं प्रिपेअर, आणि सेक्शन वाईज करत असताना 1 मार्क्सचे क्वेश्चन वेगळे केले होते, 2 मार्क्सचे क्वेश्चन, मग त्यातले पिक्स घेत असताना आणि मग त्याचे मी एक PDF तयार केले. म्हणजे टॉपिक वाईज तुमच्याकडे मटेरियल राहील, जेणेकरून समजा एखाद्या स्टुडंटचं सोल्युशन हा टॉपिक झाला आणि त्याला एक्झामिन करायचंय, आपल्याला किती येतं त्यातले मोस्ट ऑफ द क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. ऑल क्वेश्चन्स यायलाच पाहिजे. रॉंग आहे ते, अट्टाहास चुकीचंच आहे तो. ऑल क्वेश्चन्स येणारच नाही तुम्हाला. ओके. कारण याचं रिझन काय, कारण ते क्वेश्चन्स विचारत असताना सिंपल तुमचा रेग्युलर स्टेट बोर्डचा बेस असं ठेवलेलं नाहीये, थोडा NCERT बेस सुद्धा बेस ठेवलाय मुद्दाम, जेणेकरून त्याच्यावरती मला क्वेश्चन फ्रेम करता आले पाहिजेत म्हणून. ओके. ऍक्च्युअली ते मी माझ्यासाठी स्वतःसाठी करून घेतलं होतं, आणि ते तुम्हाला आता युजफुल आहे, कारण तुमच्याकडे टाइम आता अवेलेबल आहे आणि नंबर ऑफ लेक्चर्स किंवा नंबर ऑफ सिलेबस थोडा रिड्यूस झालाय. सो त्याचा बेनिफिट तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी केला पाहिजे, म्हणून मी ती क्वेश्चन बँक तुम्हाला सेंड केली. तशीच क्वेश्चन बँक मी पेपर 2 ची मला जर पॉसिबल झाली तर मी आज सेंड करेन. पेपर 2 मधला जो आता पहिला आपला चालू आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, मग आपण बघितला D ब्लॉक अँड F ब्लॉक इलेमेंट, त्याच्यापैकी कुठला तरी एका टॉपिकचे मी क्वेश्चन सेंड करेन. असं डेली बेसिसवर करत गेल्यानंतर तुमच्याकडे ते मटेरियल राहील. ओके. सो तुम्ही त्याच्या प्रिंट काढून घेतला, तुमच्याकडे स्टोअर करून ठेवला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ठेवून नुसतंच द्यायचे नाहीये. ओके. वीकली कधीतरी हे बघितलं पाहिजे. आता तुमची पेपर 2 वरती टेस्ट आहे, ऑब्व्हियसली त्यासाठी तुम्हाला बेनिफिशियल आहे ते जर केलात तर. आता तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा स्टडी कसा कव्हर करायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, पण फ्रायडेला टेस्ट होणार एवढं कन्फर्म आहे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पॉइंट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, that is EAN rule. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. फक्त एकदा लक्षात द्या, बाकी काही
करू नका. स्टेटमेंट वगैरे सगळं ह्याच्यातलं काही जास्त विचारलं जाईल असं नाही, फक्त हार्डली विचारलंच तर याचं मिनिंग काय ते आपण फक्त समजून घेऊया. इट स्टेट्स दॅट द मेटल आयन can accept pair of electrons till it obey nearest noble gas इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके. आता हे सगळं काय आहे ते सगळं आपण नंतर, स्टेटमेंट काही इम्पॉर्टंट नाहीये माझ्या दृष्टीने तरी. मला एक्सपेक्टेड एवढंच वाटतं की तो रूल माहिती असायला पाहिजे. EAN is equal to Z minus of X plus Y. What is mean by Z? Z be the atomic number of central metal atom. Central metal atom or ion. X. मी बघा मायनस इथे सिम्बॉल दिलाय बरोबर आहे, हे साईन आहे, पण एक्स मिनिंग काय आहे? एक्स म्हणजे काय आपण कन्सिडर करतो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट बाय द मेटल टू फॉर्म अन आयन. बघा कॅल्शियम वरती सीएचं, कॅल्शियम हा तुमचा काय मेटल आहे, करेक्ट आहे. मग Ca2+ पण मेटलच कसं काय असू शकेल? तो कॅटायन म्हटला पाहिजे ना आपण. पण आपण म्हणताना मी म्हणून म्हटलं इथे मेटल ऍटम और आयन याचं काय कन्वर्जन. समजा सोडियमचं कन्वर्जन सोडियम प्लस मध्ये होत असेल म्हणजे तो काय करतो, जर पॉझिटिव्ह चार्ज कुठल्याही इलेमेंट वरती येत असेल तर आपण +1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आपण, म्हणजे जो काही इलेमेंट असेल तो. सिमिलरली एखादा इलेमेंट एक्सेप्ट करत असेल इलेक्ट्रॉन तर त्याच्यावरती मायनस चार्ज येतो. मी तुम्हाला बँकचं उदाहरण दिलं होतं. बँकेकडे आपल्याला लोन घ्यायचं असेल तर आपण तेव्हा मायनस मध्ये असतो, बँक आपल्याला लोन देते म्हणजे ती प्लस मध्ये असते. जेव्हा आपण त्याचं लोन फेडून टाकतो तेव्हा आपण इक्वलला येतो, इक्विलिब्रियम कंडिशन मेंटेन करतो. आता तिथे मात्र प्लस मायनसचा काही विषय नसतो. तरी सुद्धा तुम्हाला बँकेत एखाद्या कर्मचाऱ्याने विचारलं की अरे तुमच्याकडचे अमुक अमुक एवढी अमाऊंट तुमची पेंडिंग आहे पे करायची, तुम्ही लगेच सांगणार नाही माझ्याकडे स्टेटमेंट आहे त्याचं, मी सगळे पे केलेले आहे. सो इट इज नथिंग बट युअर इक्वॅलिटी. सेम इलेमेंटचं पण असतं. इलेमेंट काय करतो, स्वतःकडे जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, जेव्हा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो तेव्हा निगेटिव्ह चार्ज येतो. जेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज येतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन आयन मध्ये होत असतं. मीन्स जर समजा सोडियमने 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर तुमच्या एक्सची व्हॅल्यू येणार 1. जर क्लोरीनने किंवा कॅल्शियमने 5 इलेक्ट्रॉन्स डोनेट केलं तर एक्सची व्हॅल्यू येणार 5. सो दिस इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट बाय द central metal atom to form an ion that is positive or it may be negative. And Y is nothing but what? The number of electrons donated by the ligands. Donated by the ligands. आता एक लक्षात ठेवा, each and every ligand, इथे कुठे लिहूनच ठेवा, every ligand can donate 2 electrons at a time. बघा आम्ही काय म्हणतोय, आपण नेहमी ना शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं कन्सिडर करतो. पेअर याचा अर्थ काय, 2 इलेक्ट्रॉन्स मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट जेव्हा करणार म्हणजे NH3 6 असेल तर जेवढे नंबर ऑफ लिगॅंड असतात त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं म्हणजे तुम्हाला Y ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया म्हणजे ते अजून क्लिअर होईल. आता बघा जेव्हा आपण हे इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो, इक्वेशन आल्यानंतर प्लस मायनस येतात, काय नवीन नाही, काही डिफिकल्ट तर अजिबातच नाहीये. तर Z मायनस ऑफ एक्स प्लस वाय ह्याची जेव्हा तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय करणार आणि ते जे आन्सर येईल इट इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ नोबल गॅसेस. जर समजा असं पॉसिबल असेल तर आणि तरच म्हणायचं तर गिव्हन कॉम्प्लेक्स किंवा आपण कन्सिडर करतो द गिव्हन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स ओबेज द युअर EAN. ओके, असं आपण कन्सिडर करतो. म्हणजेच काय, ज्यावेळी हे पॉसिबल नसेल म्हणजे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स किंवा निगेटिव्ह चार्ज जे काही तुमच्याकडे असतील ते तुम्ही कन्सिडर करताय ते सगळंच्या सगळं कम्प्लीट झाल्यानंतर तरी सुद्धा तुमच्याकडे जर समजा त्याच्यावरती काही पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर आन्सर व्हॅल्यूची जी असेल ती नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन मेंटेन करत नसेल
ओके, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का जरा सांगा प्लीज. ओके, ठीक आहे. सो EAN रूल कधी ओबे करणार, ज्यावेळी व्हॅल्यू इक्वल असली पाहिजे, असं नाही कन्सिडर करायचं. 35 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 36 नाही चालणार. सो तुम्हाला तिथे काय करावं लागेल, ऍक्युरेट व्हॅल्यू घ्यावी लागेल. तसंच मला तुम्ही एक कंपाऊंड तुम्ही सॉल्व्ह करून मला सांगणार आहात. हे समजलंय आधी सगळ्यांना, हा रूल समजलाय कसं आहे कॅल्क्युलेट करायचं. फक्त स्क्रीनशॉट घेऊन तेव्हा पेपरमध्ये हे लिहावं लागणार, स्टेटमेंट लिहावं लागेल, एखादं एक्झाम्पल देतील किंवा ते काय सांगतील, डिफाईन इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल आणि सांगतील खाली विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड्स ओबे EAN रूल, एक्सप्लेन. ओके, ते 3 कंपाऊंड देते तुम्हाला, एक कंपाऊंडची नेम्स तुम्हाला ते सॉल्व्ह करून दाखवावं लागेल, वेदर इट ओबे EAN रूल ऑर नॉट, आणि तुम्हाला ते स्टेटमेंट लिहावं लागेल. जर तुम्ही हे स्टेटमेंट लिहिलात तरच मार्क्स असतात. कन्सिडर करा हे कॅल्क्युलेशन केलात, ह्याच्यावरनं कोणाला काय समजत नाही. हे जर ओबे हे कशाला कॅल्क्युलेशन केलात किंवा ओबे EAN रूल आहे की नाही, ओबे करतोय की नाही हे चेक करण्यासाठी. सो इफ इट ओबेज देन इट इज कन्सिडर्ड एज EAN पॉझिटिव्ह, अदरवाइज EAN निगेटिव्ह. सो एवढंच लक्षात ठेवायचं, इट ओबेज EAN रूल, अदरवाइज इट डज नॉट EAN रूल. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पेपरमध्ये लिहायचे. ओके, हा पार्ट समजलाय सगळ्यांना? रिप्लाय फास्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, तुम्हाला मी एक कंपाऊंड देतो, हा पहिला एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल इज FeCN6 FeCO5 FeCO5. ओके, एक्सप्लेन समजलं नाही अजून? बरं ठीक आहे, मी रिपीट करतो काही जणांसाठी, बाकी ज्यांना समजलं त्यांनी सॉल्व्ह केला तरी चालेल. पहिल्यांदा मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा सेंट्रल मेटल ॲटमचा ॲटॉमिक नंबर घेतला. हा रूल एवढंच फक्त बघा, बाकी काही चेंज लक्ष देऊ नका, कारण हे सगळं आहे हे आपल्या माहितीसाठी आहे. सो झेड इज नथिंग बट वॉट, ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. नाउ व्हॉट इज मीन बाय एक्स, एक्स इज नथिंग बट द चार्ज ऑन द ओव्हरऑल कॉम्प्लेक्स. ओके, जर समजा चार्जलेस स्पेसिस असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्ही 0 घेऊ शकता. ओके, आणि नेक्स्ट वाय ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ लिगँड, इथे 6 दिलेले आहेत बघा, राऊंड ब्रॅकेटच्या बाहेर 6 दिलेले आहेत. जेवढे नंबर ऑफ लिगँड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. ओके, बिकॉज each and every ligand donate 2 electrons or 1 pair of electrons, so it is considered as multiplied by 2. जर याची व्हॅल्यू नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या इक्वल येत असेल, आता इनर्ट गॅसेससाठी तुम्हाला पिरियॉडिक टेबल पार्ट असणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, पिरियॉडिक टेबल पार्ट नसेल तर निदान इनर्ट गॅसेसची तरी व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. म्हणजे 2, 8, 18, 36, 54 हे इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचे ॲटॉमिक नंबर आहेत. त्या ॲटॉमिक नंबरला मॅच होत असेल जर ही व्हॅल्यू कुठल्याही ॲटॉमिक नंबरला मॅच होत असेल तर समजायचं EAN ओबे करतो तो कंपाऊंड, अदरवाइज इट डज नॉट ओबे EAN रूल. आता समजलंय दीक्षा? ओके, सो प्लीज सॉल्व करा FeCO5. थर्ड कंपाऊंड मी देऊन ठेवतो, एक्झाम आन्सर्स मला तुम्ही देणार ना याची. FeCO5 च आन्सर तुम्ही मला कॅल्क्युलेट करून सांगताय. सेकंड वन इज CrCO4. CrCO4. फोर्थ वन इज MnCO5. MnCO5. FeCN6. CN6. ओके, हे वन बाय वन सॉल्व्ह करून मला आधी आन्सर्स द्या सायमल्टेनियसली. लाईव्ह चॅट मधनं रिप्लाय केला तरी सुद्धा चालू शकेल. विच कंपाऊंड ओबे EN रूल? ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर फक्त सांगा. स्क्रीनशॉट घ्या किंवा जर तुम्ही हे सॉल्व्ह करताय आता सायमल्टेनियसली तर नोट डाऊन करून ठेवा ते कॉम्प्लेक्सेस, म्हणजे आपण इथे परत सॉल्व्ह करू शकतो म्हणून. इकडचा पार्ट लिहून झालाय, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. आता ते चार्ज कंपाऊंड सगळे आहे त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाहीये, म्हणजे अजूनच काम इझी झालं. सो फर्स्ट आहे FeCO5. FeCO5 साठी तुम्ही लिहिणार काय, FeCO5
ॲटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू झेड मायनस ऑफ एक्स प्लस वाय हा तुमचा रूल आहे. झेडची व्हॅल्यू किती, ॲटॉमिक नंबर ऑफ आयन. सो काउंट करा, SCTIVCRMNFE means 26. Atomic number of Fe is 26. So value of Z is 26. X ची व्हॅल्यू काय 0 दिले, काहीच दिलेली नाहीये, कुठलाही चार्ज नाही वरती कॉम्प्लेक्स वरती. सो प्लस y ची व्हॅल्यू किती 5 into 2, 5 into 2 10. So 26 minus 0 means 26. 26 plus 10 is 36. It is the nearest noble calculation which obey EN rule. Okay. Next one CrCO5. हे लिहायचं पेपर मध्ये येतं हा क्वेश्चन पेपर मध्ये. 2 मार्क्स हे कन्फर्म झालेले आहे इथे तुमचे. ज्याला समजले त्यांच्यासाठी, ज्यांना नाही समजले त्यांनी परत परत हीच एक्झाम्पल सॉल्व्ह करा. मी पहिल्यांदा सांगतोय याच्यापेक्षा बाहेरचे क्वेश्चन्स येत नाही. जनरली ट्रान्झिशन एलिमेंट्स तुम्हाला टॉपिक असल्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंटचे क्वेश्चन्स असतात आणि टेक्स्ट बुक रिलेटेड मी सगळेच ट्रान्झिशन एलिमेंटचे क्वेश्चन्स तुमच्या बोर्डवरती आता घेतले आहेत. ओके. सो झेड इज इक्वल SCTIVCR म्हणजे 24 मायनस एक्स ची व्हॅल्यू 0 प्लस 4 into 2 8 म्हणजेच किती 24 प्लस 8 इज नथिंग बट युअर 32 विच इज नॉट ओबे EAN रूल. हा ओबे करत नाही. CrCO हा तुमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 36 ओबे करत नाही. मीन्स नेक्स्ट कंपाऊंड इज MnCO5 5 आहे ना, बरोबर. सो इज इक्वल टू झेड मायनस ऑफ एक्स प्लस वाय. झेड ची व्हॅल्यू किती आली SCTIVCR Mn 25 minus of 0 plus 5 into 2 10. So 25 plus 10 35 which is not equal to nearest noble gas electronic configuration. So it does not obey effective atomic number rule. Next FeCN6. Okay. Fe साठी आपला atomic number किती असतो 26. So 26 minus of 0 plus of 12. 26 plus 12 6 plus 2 8. 2 plus 1 3 38 which is not obey effective atomic number rule. Okay, so in this way you can determine whether the given compound obey effective atomic number rule or not. जर समजा याच्यापेक्षा व्हॅल्यू जास्त येऊ शकते का, तर 36च येते असं नाहीये. मी परत सांगतोय, नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यासाठी तुम्हाला लर्न करावे लागतील. म्हणजे 2 8 10 किंवा 2 8 18 36 54 86 या फॉर्मॅटमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याचा आन्सर याच्यामध्ये कुठलं येत आहे ते त्याला आपण कंपाऊंड कन्सिडर करतो. इफेक्टिव्ह atomic नंबर रूल तो ओबे करतो. अदरवाइज इट डज नॉट ओबे इफेक्टिव्ह atomic नंबर रूल. ओके. सो दिस इज अ बेसिक पार्ट ऑफ युअर इफेक्टिव्ह atomic नंबर रूल. याचा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर फक्त सांगा, म्हणजे आपण पुढचा पॉईंट कंटिन्यू करू. ओके. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे माझा? ओके ओके ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल पण आहे ना, त्यामुळे फक्त काय याच्यामध्ये लर्न करावं लागणार. ट्रान्झिशन एलिमेंटचे ॲटॉमिक तसंही तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट हा टॉपिक आहे ना, ते करावंच लागणार तसंही. सो ते केलं पाहिजे. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, चार्ज स्पेसिसचा इलेक्ट्रॉन चार्ज घ्यायचे का, सो हे सगळं प्रिपेअर केलं पाहिजे. ओके. या केसमध्ये फक्त एक लक्षात ठेवा, मायनस ऑफ एक्स असेल. ओके. झेड मायनस ऑफ एक्स प्लस वाय. आता एक्स म्हणजे आपण काय केलं, सेंट्रल मेटल ॲटमने किती इलेक्ट्रॉन्स डोनेट केलं असं म्हटलंय. पण जर समजा कॉम्प्लेक्स वरती चार्ज मायनस असेल तर मायनस ऑफ मायनस प्लस करायचं का, तर नाही, तिथे मायनस साईन कन्सिडर नाही करायचं. कॉम्प्लेक्स वरचा किती चार्ज असेल तर एक्स ची व्हॅल्यू 3 घ्यायची, -3 घ्यायची नाही. ओके. सो हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट इज द आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आता याच्यामध्ये पेपरमध्ये काही येईल का नाही मला नाही माहिती, बट सोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. Okay, isomerism in coordination compound. So first type of isomers or isomerism is stereoisomers. Stereoisomers. ओके. स्टेरिओआयसोमर्स म्हणजे काय हे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघितले, बट या टॉपिकचा पार्ट आहे तो, म्हणजे आपण तो आपल्याला परत केला पाहिजे. सो दे हॅव सेम लिंक विथ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. ओके. दे हॅव सेम लिंक्स. सेम लिंक्स means connectivity links with the constituent atoms.
ओके. सो स्टेरिओ आयसोमेरिझमचा अर्थ काय? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कार्बनला जर समजा क्लोरीन अटॅच असेल तर त्याचा आयसोमर मध्ये पण कार्बनला क्लोरीनच अटॅच असला पाहिजे. सो दीज आर नथिंग बट युअर स्टेरिओ आयसोमर्स अँड दे जनरली shows the two types of isomerism. First one is a geometrical isomerism as well as optical isomerism. Okay. स्टेरिओ आयसोमेरिझमचे दोन पार्ट कुठले? जिओमेट्रिकल आयसोमेरिझम and next one is optical isomerism. Optical isomerism. त्यातला पहिला बघूया आधी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आता नावातच आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये दोन टाइप्स असतात. तुम्हाला इथे माहिती आहे ते दोन टाइप्स कुठले असतात. फक्त एक लक्षात ठेवायचं, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपल्याला जे टू टाइप्स मिळतात ते पर्टिक्युलर जॉमेट्री मध्येच ऑब्झर्व होतात, हे विसरायचं नाही कधी. ओके. सो फर्स्ट वन इज अ सिस आयसोमर्स and another one is a trans isomer. Okay. Cis means what? Generally cis isomer किंवा trans isomer आपण कसे वेल डिफाइन करू शकतो? So the identical ligands occupies adjacent positions. And here identical ligands are at exactly opposite position. आता मी तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा जनरल रिॲक्शन किंवा जनरल कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दाखवतो, मग आपण पुढचा पार्ट बघूया हे काय आहे. पेपरमध्ये कोणी विचारणार नाही डिफाईन सिस डिफाईन ट्रान्स कोणी नाही विचारणार, फक्त त्याचं ऍप्लिकेशन माहिती असायला पाहिजे. सो मला समजा एखादं एक्झाम्पल घ्यायचंय, मी एक्झाम्पल घेतो PTNH3 2Cl2. ओके. मी हे एक एक्झाम्पल घेतलं PTNH3 2Cl2. Obviously, it is a heteroleptic ligand. Why heteroleptic? Because central metal in the atom is bonded to NH3, two NH3 molecules and two Cl. So both these are NH3 and Cl are different ligands. So generally it is considered as heteroleptic ligands. Okay, heteroleptic complexes. So ह्याचा सिस आयसोमर मला प्रिपेअर करायचं आहे, कसं करणार? एक सेंट्रल ॲटम घेतला PT. ओके. टू मॉलिक्युल्स ऑफ NH3 आहेत. सो ऑब्विसली जो लिगॅन्ड असेल तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल सेंट्रल मेटल ॲटमला, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम ऍक्सेप्ट करेल इलेक्ट्रॉन पेअर्स, कारण EN मध्ये आपण तेच बघितले ना, द मेटल कॅन इझिली ऍक्सेप्ट दॅट मच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टिल इट ओबे इफेक्टिव्ह ॲटॉमिक और रेअर गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. सो PT सेंट्रल ॲटमला दाखवला. नंतर NH3 आहे, NH3 झाले 2 NH3 आणि अजून 2 Cl आहेत. हा एक आयसोमर झाला. अनदर आयसोमर कसा येऊ शकतो? PT आयसोमरचे डेफिनेशन सगळं मॅच होतं की नाही बघा, काही कन्फ्युजन असेल तर ते आताच विचारा. NH3 NH3 Cl आयसोमेरिझमची डेफिनेशन काय बघितली? दे हॅव सेम लिंक. बघा PTClClNH3NH3 इथे पण तेच आहे, PTClClNH3NH3 म्हणजे NH3 च्या दोन NH3 चा बॉन्ड PT कडेच येतोय, दोन Cl चा बॉन्ड PT कडे येतोय. इथे पण तसंच आहे, 2 Cl बॉन्डेड टुवर्ड्स द थ्रू द कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू PT अँड याच्यामध्ये NH3 पण हे जे काय आहेत ते PT लाच अटॅच झालेले आहेत. PT इज कन्सिडर्ड द प्लॅटिनम. नाव सिस अँड ट्रान्स मध्ये आपण चेक करून बघूया. आयडेंटिकल लिगॅंड्स ऑक्युपाय ऍडजस्टंट पोझिशन. आयडेंटिकल तुम्ही म्हणाल ही पण ऍडजस्टंट पोझिशन आहे, पण जे कुठले दोन लिगॅंड्स जर समजा ऍडजस्टंट पोझिशनला कुठे असू शकतात, NH3 Cl दाखवलं तरी चालेल, NH3 बट if the same ligands are at opposite position to the central metal atom, तर इथून आपल्याला एक्सरसाइज करावं लागतं. पार्ट ऑफ 0.23 नवीन पार्ट आहे, तो इमॅजिनरी पार्ट आहे, ऍक्च्युअली बिलॉंग्स टू इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो हा जो पार्ट NH3 सेम लिगॅंड पीटीच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल तर त्याला कन्सिडर करतो ट्रान्स, otherwise cis. So these are the two isomers, cis isomer and trans isomer. So हा पहिला आहे geometrical isomerism, फर्स्ट पार्ट cis and trans. आता cis and trans बद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. ऑलवेज अँड ऑलवेज cis isomer, आधी एवढं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, मला बोर्ड लागणार त्याच्यासाठी सुद्धा. ऑप्टिकल आयसोमेरिझम आपला पार्ट अजून व्हायचा आहे.
ठीक आहे, मी हा पार्ट थोडा रफ करतो, तिकडचं जे आहे ते स्ट्रक्चर्स असू देत, तुम्हाला समोर स्टडी करता येईल म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट, सिस अँड ट्रान्स आयसोमर्स हे कुठले कंपाऊंड्स म्हणजे कुठल्या जॉमेट्रीचे कंपाऊंड्स हे आयसोमेरिझम दाखवतात, कारण याच्यावरती क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आणि मीही याच्यावरती कसे क्वेश्चन फिरवून विचारेन ते तुम्हाला पेपर बघितल्यानंतर समजेल. याच्यावरती क्वेश्चन विचारायला चान्स का असतो, कारण सध्या याच्यावरती रिसर्च भरपूर झालाय. कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीवरनं जो आपला सिस्प्लॅटिन नावाचा अँटी कॅन्सरस ऍक्टिव्ह ड्रग आपण म्हणतो, अँटी कॅन्सर मीन्स कार्सिनोजेनिक सेल सप्रेस करतो, डिप्रेस करतो, असा एक ड्रग आहे, सिस्प्लॅटिन असं त्याला म्हटलं जातं. सो तो कंपाऊंड आणि ट्रान्स सिस्प्लॅटिन मधला जो सिस आहे तो कशावरनं आला, हाच आहे तो सिस. ओके, सो आणि ट्रान्सप्लॅटिन मधला जो ट्रान्स आहे तो कशावरनं आला, याच्यावरनं झाला, अपोजिट डिरेक्शनला त्याचे फंक्शनल ग्रुप अटॅच आहेत म्हणून. सो जनरली तो फिजिओलॉजिकली इनऍक्टिव्ह असतो. ट्रान्स आयसोमर जो असतो तो फिजिओलॉजिकली इनऍक्टिव्ह असतो. म्हणजे समजा डॉक्टरकडे गेला, तुम्ही सांगितलं सिस्प्लॅटिन मला एक्सपेक्टेड आहे घ्यायला हवं डोसेसच्या फॉर्मॅटमध्ये आणि ट्रान्सप्लॅटिन पण हवंय, तर ट्रान्सप्लॅटिन तुमच्या बॉडीवरती फिजिओलॉजिकल काही अफेक्ट करत नाही, तो इनऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. ओके, याचं रिझन काय, ड्यू टू टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ द ब्लड. हिमोग्लोबिन मध्ये जो आयर्न कंटेंट असतो त्याच्याबरोबर प्लॅटिनम हेवियर मेटल जेव्हा असतो टॉक्झिक टॉक्झिन्स प्रोड्यूस करतो आणि तुमचे जे बॉडीमध्ये सिक्रेट होणारे एन्झाईम्स ते त्याला ब्रेकडाऊन नाही करू शकत, मग क्लॉटिंग एक्स्ट्रा व्हायला लागतं आणि त्यालाच तुम्ही कन्सिडर करता ऍज अ कॅन्सर. सो बट इन केस ऑफ अ सिस्प्लॅटिन ते ऍडजस्टंट पोझिशनला असल्यामुळे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जनरेट करतात आणि ते एखाद्या मॅक्रो मॉलिक्युलला ट्रॅप करू शकतात. म्हणजे आयर्न कंटेंट जो असेल तो सेंटरला घेतात, असा ह्याच्यात कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करतात. म्हणजे एका सिस्प्लॅटिनमुळे खूप सारे कोऑर्डिनेशन कंपाऊंड जनरेट होऊ शकतात आणि तुमचं जे रेग्युलर क्लॉटिंग ट्रीटमेंट जी आहे ती अवॉइड करता येते, स्टॉप करता येते. हे पर्टिक्युलर थेरपी आहे. अदरवाईज नेक्स्ट थेरपी म्हणजे किमोथेरपी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. ओके, सो हे लक्षात ठेवायचं, हे एवढं ऍटलिस्ट माहिती असलं पाहिजे. इट इज अ पार्ट ऑफ युअर बायोमेडिकल केमिस्ट्री. ओके, सो सिस ट्रान्स आयसोमेरिझम मध्ये पहिला पार्ट जे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस आणि स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस आहेत. स्क्वेअर प्लेनार मीन्स इट इज अ पार्ट ऑफ युअर जॉमेट्री. स्क्वेअर प्लेनार as well as octahedral complexes only shows cis trans type of isomerism. मग टेट्राहेड्रलचं काय ते नंतर बघूया. ओके, सेकंड, इन केस ऑफ वॉटर सोल्युबिलिटी, पॉइंट असे लक्षात ठेवा, वॉटर सोल्युबिलिटी याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवलंय, जॉमेट्री. सो वॉटर सोल्युबिलिटी सिस आयसोमरशी ऑलवेज जास्त असते ट्रान्स आयसोमर पेक्षा. Okay, what in case of solubility, cis isomer is more water soluble than that of the trans isomer because they have tendency to form hydrogen bond with water molecule. In case of third, that is a dipole moment. Okay, dipole moment, third point, always cis isomer shows non-zero. असं मी लिहितो. डायपोल मोमेंट साठी आपण जो सिम्बॉल यूज करतो डी, सो डी नॉन झिरो डायपोल मोमेंट असते आणि त्याच्यामुळे डायपोल मोमेंटची व्हॅल्यू तुम्हाला परमनंट डायपोल मोमेंट ट्रान्स आयसोमर जो असेल त्याच्यावर झिरो डायपोल मोमेंट दिसते. इथे मात्र डी इज इक्वल टू झिरो, इथे डी इज नॉट इक्वल टू झिरो. सो दॅट्स वाय दे आर पोलार इन नेचर. हे काय असतात, हायली पोलार असतात ऍज कम्पेअर टू ट्रान्स आयसोमर. सिस कंपाऊंड काय असतात, हायली पोलार असतात. आणि लास्ट अँड महत्वाचा पॉइंट आहे तो, 4 कोऑर्डिनेट tetrahedral complexes does not shows cis trans isomerism. आता तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये विचारलं जाणार, विच अमॉंग द फॉलोइंग शोज सिस ट्रान्स आयसोमेरिझम. कॉम्प्लेक्सेसची नावं असणार, सगळे सेम असणार, कॅटायनिक, अनायनिक, मेटल, लिगॅंड, कोऑर्डिनेट, कोव्हॅलंट बॉन्ड, स्ट्रक्चर काढलेली नसणार, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये या फॉर्मॅटमध्ये दिलेली असणार. ओके, ऑप्शन मध्ये. मग त्यावेळी तुम्ही चेक काय केलं पाहिजे, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर चेक करा. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटमला येणारे जे 4 बॉन्ड्स असतात ते. जर 4 कोऑर्डिनेट त्याची जॉमेट्री जर टेट्राहेड्रल असेल तर तो सिस अँड ट्रान्स इंडिकेट नाही करत. आणि तुम्हाला जो क्वेश्चन पेपरमध्ये असाच क्वेश्चन विचारणार, कुठला कंपाऊंड सिस ट्रान्स आयसोमेरिझम इंडिकेट नाही करत, कुठला करतो असं नाही विचारणार. ओके, कारण स्क्वेअर प्लेनार आणि ऑक्टाहेड्रल मध्ये खूप सारे जॉमेट्रीज अवेलेबल आहेत. टेट्राहेड्रल मध्ये पर्टिक्युलर मॉलिक्युल CH4 मॉलिक्युल इज अ टेट्राहेड्रल. सो हे कशावरनं करतं, केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे. हा, अजून एक मला थोडंसं डिस्कस करायचं इन द सेन्स, आपला सगळा सिलेबस कव्हर झाल्यानंतर काही असे टॉपिक्स आहेत की जे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, ते पण आपण त्याच्यात
मेन पॉइंट्स जे आहेत, की पॉइंट्स जे आहेत ते कव्हर करूया. फॉर एक्झाम्पल हायब्रिडायझेशन, ओके, सो ते कव्हर करूया. स्टिरिओ केमिस्ट्रीचा थोडा पार्ट असतो, इट्स टुवर्ड्स द ऑब्झर्वर, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. सायक्लिक स्ट्रक्चर्स ऑफ हवर प्रदूषण फॉर्म्युला, फिशर प्रदूषण फॉर्म्युला डिटरमाइन कसे करायचे. सो याच्यासाठी एक ब्रॉड लेक्चर असं कंटिन्यू करूया, हे कंटिन्यू एकाच दिवशी 2 तासाचं 3 तासाचं असं, जेणेकरून ते तुम्हाला इझी पडेल, सोपं होईल. ओके, सो सगळा सिलेबस झाल्यानंतर मात्र तोपर्यंत मला कोणी काही त्याच्याबद्दल काही विचारायचं नाही. सिस अँड ट्रान्स आयसोमेरिझम मध्ये काय सांगितलं, पहिल्यांदा सिस अँड ट्रान्स आयसोमर्स हे कुठले कुठले जॉमेट्रीज दाखवतात, तर स्क्वेअर, प्लेनर अँड ऑक्टाहेड्रल. आता हाच क्वेश्चन या फ्रेम मध्ये मला करायचा असेल तर त्यातला जो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहे तो दाखवत नाही सिस्टम, म्हणजे हे दोन्ही पॉईंट्स म्हणजे जवळपास सेमच आहेत. मग कुठले दाखवतात, रिमेनिंग टू, स्क्वेअर, प्लेनर अँड ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर ऑलवेज लक्षात ठेवायचा 6 असतो. ओके, ऑक्टाहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. स्क्वेअर, प्लेनर अँड टेट्राहेड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. म्हणून त्यांनी फोर्थ पॉईंट मध्ये असं म्हटलंय, 4 कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे 4 कोऑर्डिनेटेड टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस ओनली डज नॉट शो सिस ट्रान्स बट स्क्वेअर प्लेनर कॅन शो. म्हणजे मला आता एक्सपेक्टेड असं होतं, तुम्ही असं सर सांगताय, मग हा पॉईंट कसा ठेवला तिथे, ते बघा, याचा पण कोऑर्डिनेशन नंबर 4च आहे ना, पण ह्याची जॉमेट्री काय आहे, स्क्वेअर प्लेनर. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणजे कशी, इथे दाखवतो मी तुम्हाला. कार्बन, हायड्रोजन, 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 ही तुमची जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे. ओके, याच्यामध्ये पण कोऑर्डिनेशन नंबर 4च आहे, नो डाऊट, बट जॉमेट्री इज मॅटर्स. ओके, सो जॉमेट्रीवरने त्याच्या स्टॅबिलिटीवरती अफेक्ट होतो, सो लक्षात ठेवायचं. स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस तुम्हाला काय दाखवू शकतात, सिस अँड ट्रान्स आयसोमेरिझम, बट टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस जनरली डज नॉट शो, दॅट इज इन ॲट अ रूम टेम्परेचर किंवा नॉर्मल कंडिशनला. ड्रास्टिक कंडिशनला तो आयसोमेरिझम दाखवतो, पण तो सिस ट्रान्स नाही दाखवत, डेक्स्ट्रोलिगो दाखवतो. ओके, दॅट इज ऑप्टिकल आयसोमेरिझम, जे आपण लास्ट टाइम बघितलं होतं ना, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कुठली तर डी असेल तर एक्स2, त्याला प्लस आयसोमर आपण म्हणतो, एल असेल तर मायनस, दॅट इज लिव्हो आयसोमर. आणि दोघांचं मिक्सचर असेल तर रेसिमिक मिक्सचर, SN2 SN1 मध्ये हेच बघितलं होतं, रेसिमेट मिक्सचर. ओके, सो इन दिस वे यू कॅन determine the cis trans isomerism or geometrical isomerism of स्क्वेअर, प्लेनर अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, हे मेन्शन करून ठेवा, हे पॉईंट्स लिहून ठेवा, नोट्स तुम्हाला सेंड केल्या जाणार. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द ऑप्टिकल आयसोमेरिझम. Completed? Okay, so the next point is ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता फक्त याच्यातली स्ट्रक्चर्स इम्पॉर्टंट आहेत, आणि जे स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय ती जर मेथड समजून घेणं तुमच्यासाठी थोडंसं न्यू आहे. जो पार्ट तुम्हाला 11th नव्हताच पण ते 12th आहे, सो तुम्हाला ते बेसिक पार्ट प्रिपेअर करावं लागेल, ऑप्शन नाही त्याला काही. सेकंड पॉइंट, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ओके, यालाच आपण कन्सिडर करतो इनॅन्शिओमर्स. मगाशी म्हटलेलं स्टिरिओ आयसोमर्स लक्षात ठेवायचं वर्ड, आता मी म्हणतो इनॅन्शिओमर्स. जनरली ऑल टाइप्स ऑफ इनॅन्शिओमर्स जे काही असतात, दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हा एक वर्ड लक्षात ठेवायचा, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर, मिरर इमेजेस, अँड दे आर कायरल इन नेचर. हा एक वर्ड नीटच्या मुलांसाठी महत्वाचा आहे, कायरॅलिटी. ओके, सो कायरल मॉलिक्युल कुठला असतो हा क्वेश्चन विचारतात, कारण बायोलॉजीमध्ये जसं तुमचं बायोलॉजी आहे पार्ट, तसंच केमिस्ट्रीचा पार्ट आहे. आणि बायोकेमिस्ट्री नावाचा एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही नीटची एक्झाम द्याल, कुठे चांगल्या कॉलेजमध्ये जाल, त्याच्यानंतर जो पहिल्या इयरला, सेकंड सेमिस्टरला बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी, इम्युनॉलॉजी, हे तेव्हा हे जे सगळे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये एटीपी, एडीपी, एन्झाईम्स, बायोसिंथेसिस हाच सगळा पार्ट आहे. आणि नेक्स्ट इम्युनॉलॉजी मध्ये तुम्हाला टोटल बॉडी स्ट्रक्चर वगैरे हा सगळा पार्ट, इंटरनल ऑर्गन्स हा सगळा पार्ट दिसतो. त्याच्यासाठी तिथून मग तुम्हाला ड्रग्ज अँड डाईज अप्लाइड कंपोनंट्स नावाचा पार्ट आहे. म्हणजे समजा
पर्टिक्युलर एखादा इंज्युअर्ड एखादा झालेला आहे, तर डॉक्टरना कसं समजतं की त्याला तेच मलम लावायचं, ते काय नाही सांगत, पायाला लागलं ना मग ही टॅबलेट घे, थोड्या दिवसांनी बरं होतं काय बघूया, नाहीतर आपण नंतर काही दुसरं औषध, पातळ औषध किंवा हे देऊया, असं का नाही करत, सप्लिमेंट्स का देत नाही? कारण माहिती आहे ना, कारण जी जखम झालेली असते त्याच्यावरती बाकी बायो ऑर्गॅनिझम्स किंवा जे कोण ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा काही अटॅक होता कामा नये, म्हणून ते पॅक केलं जातं, बँडेज केलं जातं, मग तुम्ही म्हणता ड्रेसिंग केलं असं म्हणता ना, तो तीच सेम मेथड आहे त्याच्यामध्ये. फक्त हे कसं आहे, स्टेप बाय स्टेप स्टडी करायचा असतो. एकदम काय डायरेक्ट 12वी गेल्यानंतर तुम्हाला किंवा एमबीबीएसच्या कॉलेजला पहिल्या वर्षाला असल्यानंतर माणूस देणार नाही, काढायचं याला म्हणून असं नाही सांगणार. ओके, सो एक लक्षात ठेवायचं, हे स्टेप बाय स्टेप स्टडी आहे, तो इम्पॉर्टंट आहे. सो ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये पहिला पॉईंट बघितला, दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर अँड दे आर कायरल इन नेचर. ऑलवेज, ऑलवेज ऑलवेज दे कायरल इन नेचर. त्याच्यामध्ये कुठे एक्सेप्शनल केस काहीच नाही. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम कुठले कुठले कंपाऊंड दाखवतात, तर जनरली तुमच्या सिलेबसला आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय, COEN. EN मीन्स इथेरिन डायामाइन. आपण काल बायडेंटिक लिगॅंडच्या एक्झाम्पल मध्ये EN दिलंय बघा, CH2 CH2 NH2 NH2 आणि ऑक्झॅलेट हे कॉम्प्लेक्स घेतलेला, त्यातला EN3 3+. ओके, सो दिस इज युअर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स ऑप्टिकल. आता ह्याचे ऑक्टाहेड्रल जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतात, पण नंबर ऑफ आयसोमर्स किती दाखवतात हा क्वेश्चन एक्झामिनरचा फेवरेट असतो. ट्राय करूया आपण ड्रॉ करायला. CO हा सेंट्रल मेटल ॲटम मी दाखवला, त्याच्यानंतर EN हा सिम्बॉल मी कसा लिहितोय फक्त बघा. आता मी काय केलं इथे, हा असणार CH2, हा असणार CH2 आणि त्याला NH2 NH2 होते ना बाजूला, तर ते दोन नायट्रोजन इकडे असतील आणि त्याच्यामध्ये थोडक्यात असा पार्ट घेतला, EN हा एक लिगॅंड, म्हणजे हे स्ट्रक्चर असं आहे ना, CH2 CH2 NH2, हे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ना ते कंबाईन झाले एकमेकांबरोबर आणि सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाले, असं मी दाखवतो. दुसरं एखादं मी कारण ते 3 आहेत लिगॅंड, सो मी असं दाखवला तो. ही मेथड आहे लिगॅंड्स ड्रॉ करण्याची मेथड आहे. ओके, या पार्ट मध्ये आपण काय दाखवलंय, EN. हा जर तुमचा कॉम्प्लेक्स होत असेल 3+, तर दुसरा कॉम्प्लेक्स ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये काय करतो आपण, मिरर इमेज घेतो. सो मिरर इमेज त्याची ड्रॉ केला तर बघा, जो सीओच्या राईट हँड साईडला EN आहे तो इथे या साईडला येताना सीओच्या लेफ्ट हँड साईडला येईल, म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स येतो असा EN. ओके, हा थोडा सीओच्या राईट हँड साईडला गेला तर इकडे आल्यानंतर सीओच्या लेफ्ट हँड साईडला जाईल थोडासा. अप्रॉक्सिमेटली करा, अँगल वगैरे घेऊन काढत बसू नका. आणि हा जो लेफ्ट हँड साईडला आहे सीओच्या तिथे आल्यावर राईट हँड साईडला येईल, तुमचा असं असेल तो. बरोबर आहे. आता हे दोन आयसोमर्स तुम्हाला डिफरंट आहेत की नाही हे समजतील कसं, जेव्हा तुम्ही नंबरिंग कराल 1 2 and 3. तुमचं इथे नंबरिंग येईल 1, हा जो पार्ट 2 आहे तो इकडे येईल, हा जाईल 3 इकडे. 2 आणि 3 ची पोझिशन एक्झॅक्टली चेंज झाली, हे कधी समजेल जेव्हा त्याला तुम्ही नंबरिंग कराल. EN1 EN2 तुमच्या माहितीसाठी तुम्ही कसंही केलं तरी चालेल, बट दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर, ऑब्व्हियसली त्याला हे करायचं. आता काही मुलं अतिशहाणी, हा 3+ काढला ना, याची मिरर इमेज घेऊन असं काहीतरी करून ठेवतात, हे असलं काय करू नका. मिरर इमेज हा सायंटिफिक पार्ट आहे, आपल्याला ते 4th स्टँडर्डला आपण स्कॉलरशिप नाही शिकवतो. सो 3+ आयन हा 3+, हा त्याच्यावरचा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सवरचा चार्ज आहे, तिथे काही स्वतःची डोकी नका चालू. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर डेक्स्ट्रो रोटेटरी, दॅट इज अ D आयसोमर अँड हिअर L आयसोमर. L वरती ऑलवेज साईन द्यायचा मायनस, D वरती चार्ज द्यायचा प्लस. हे असंच का करायचं, कारण हे पॉझिटिव्ह रोटेशन दाखवतो. आपण स्पेसिफिक रोटेशन बघितले बघा ग्लुकोजचं 52.7 डिग्री सेल्सिअस. सो जो स्पेसिफिक रोटेशन राईट हँड साईडला जातो तेव्हा आपण डेक्स्ट्रो रोटेटरीला प्लस सिम्बॉलने इंडिकेट करतो, बिकॉज दे आर इनॅन्शिओमर्स ऑफ इच अदर. ओके, सो दिस इज ऑप्टिकल. पेपरमध्ये एवढंच लिहायचं आहे, हेच फक्त एवढंच ड्रॉ करायचं आणि पेपरमध्ये आला तर क्वेश्चन हाच येणार, एवढे मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. हा पहिला आयसोमरिझम झाला, ऑप्टिकल आयसोमरिझम इन octahedral complexes. Now, generally octahedral complexes also existing in both geometrical as well as optical isomers. आता ते geometrical isomers जे असतात त्याचे सिम्बॉल्स कसे दाखवायचे, काय करायचं ते बघूया. त्याचे नंबर ऑफ आयसोमर्स किती मिळतात तेवढं बघूया आणि मग स्टॉप करूया. रिमेनिंग पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन झालाय, रिप्लाय फास्ट. ओके, सेकंड,
octahedral complexes with geometrical isomerism, geometrical and optical असं म्हणूया, geometrical and optical isomerism. ओके, याच्यासाठीच एक बेस्ट एक्झाम्पल मी इथे घेतलंय, दॅट इज PtCl2 EnO2. PtCl2 EnO2. तुम्हाला माहितीये जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे दोन असतात पार्ट. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात. सो काय जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे पार्ट कुठले? दोन पार्ट असतात, डेक्स्ट्रो अँड लिव्हो किंवा सिस अँड ट्रान्स असंही म्हटलं तरी चालेल. तो सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण बघूया ऑप्टिकल आयसोमेरिझमचा पार्ट. दॅट इज दोन आयसोमर त्याचे येतील. पहिल्यांदा घेतला सेंट्रल मेटल ॲटम PT, मग घेतला Cl आणि मग आहेत EN2. EN2 कसं दाखवूया? एकीकडे दाखवूया आणि इकडे दाखवूया. हा एक कॉम्प्लेक्स झाला तुमचा. याचीच मिरर इमेज घेणार तुम्ही. ओके, मिरर इमेज कशी घेणार त्याची? PT सेंटरला लिहून घ्या, हा इकडे दाखवा असा. ओके, पहिला क्लोरीन आहे पहिला नंबरचा, तुम्ही इकडे घेतला, त्याची मिरर इमेज PTच्या लेफ्ट हँड साईडला इकडे, तो इकडे आल्यानंतर राईट साईडला जाईल. सो Cl हा आहे राईट हँड साईडला, तो येईल लेफ्ट हँड साईडला. नेक्स्ट हा आहे En, तो जाईल तिकडे. आणि इकडे एक आहे En. ओके, हे तुमचे दोन आयसोमर झाले, डेक्स्ट्रो अँड लिव्हो. पण या केसमध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम एक आहे अजून ना, सिस आणि ट्रान्स. तो तुम्ही कसा दाखवू शकता? तो शक्यतो या फॉर्मॅट मध्ये दाखवायचा, PTEN and Cl2. Okay, means in this case octahedral complexes shows first, second and 3 isomers. बाकीचे सगळे कॉम्प्लेक्सेस तुम्हाला किती दाखवतात? जरी ऑप्टिकल आयसोमेर फक्त दाखवला तरी तो डेक्स्ट्रो अँड लिव्हो असतो, जॉमेट्रिकल दाखवला तरी सिस अँड ट्रान्स असतो. तुम्ही याचा काय सिस घेऊ शकता का? नाही घेऊ शकत, कारण जर समजा सिस घेतला तर तो याच्यासारखाच येणार, सेमच येणार ना. ऍडजस्टंट पोझिशनला हा सिस पण आहे आणि डेक्स्ट्रो पण आहे, हा सिस पण आहे आणि लिव्हो पण आहे. बट ट्रान्स आयसोमर मात्र वेगळा मिळतो. त्यामुळे MCQ साठी एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन, द नंबर ऑफ स्टिरिओ आयसोमर्स और नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स और इनॅन्शिओमर्स फ्रॉम एनी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स लाईक, हे एक्झाम्पल देणार PtCl2 EN2. तुम्हाला असणार सिस आणि ट्रान्स असणार, दोन दोन मोकळे होणार. लक्षात ठेवायचं, ऑक्टाहेड्रल जर कॉम्प्लेक्स असेल तर आन्सर ऑड नंबर मध्ये येणार आयसोमर 3. ओके, आणि आयसोमर्स तयार होतात म्हणजे 1 तर येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल ऑड नंबर 1 पण आहे ना, सो तसं नाही असू शकत. आयसोमर्स आहेत म्हणजे काय, मोर दॅन 1 कंपोनंट असणार, कारण सेम लिंक स्ट्रक्चर असतात. सो डेक्स्ट्रो, लिव्हो आणि तुमचा ट्रान्स आयसोमर हे तुम्हाला 3 आयसोमर्स मिळतील. सो प्लीज हे लक्षात ठेवा, फक्त एवढंच लिहायचं आहे यामध्ये. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस शोज जॉमेट्रिकल ॲज वेल ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम, हे त्याचं एक्झाम्पल दिले, डेक्स्ट्रो, लिव्हो आणि दॅट इज अ ट्रान्स आयसोमर. आणि फक्त एक लास्ट लाईन आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मी जी नोट्स मध्ये सुद्धा ग्रीन कलरच्या पेनने मेन्शन करून ठेवले. जनरली स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस डज नॉट शो एनी टाइप ऑफ इनॅन्शिओमर्स. वाय? हा BSc साठीचा क्वेश्चन, फिक्स क्वेश्चन. ओके, आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, मी तुम्हाला ती दाखवतो. रिप्लाय जरा फास्ट द्या. ठीक आहे, थँक्यू. आता बघा मी काय लिहितोय, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. आता आपण म्हटलं ना ऑक्टाहेड्रल आणि कॉम्प्लेक्सेस किंवा बाकीचे सगळे कॉम्प्लेक्सेस तुम्हाला सिस, ट्रान्स, जिओ, दॅट इज लिव्हो, डेक्स्ट्रो हे सगळे आयसोमर्स दाखवतात. बट मग स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसचं काय? सो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस जनरली डज नॉट शो सच टाइप ऑफ आयसोमेरिझम. सच म्हणजे कुठला? इनॅन्शिओमर्स दाखवत नाही. याचं रिझन काय? POS आणि AOS लक्षात ठेवायचं. हे ट्रिक्स आहेत. POS इज नथिंग बट युअर प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे जर तुम्ही त्या कंपाऊंड मधनं जर एक प्लेन पास आउट केला व्हर्टिकली, तर ते एक्झॅक्टली ओव्हरलॅप होत नाही. दे आर नॉट
दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. म्हणजे काय, सुपर पोजेबल मिरर इमेजेस दाखवत नाही. बट ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल व्हर्टिकल लाईन ऍक्सिस ऑफ ऍक्सिस पास आउट केला तर त्याच्यामध्ये मात्र काय होत नाही, दोन पार्ट्स इक्वल होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचे आयसोमर्स दिसत नाही. त्याला आपण इनॅन्शिओमर्स असं कन्सिडर करतो. म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन एवढाच विचारणार, वाय स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस डज नॉट शो इनॅन्शिओमर्स. आन्सर येणार ड्यू टू प्रेझेन्स ऑफ टीओएस अँड एओएस. ओके, ऍक्सिस ऑफ सिमेट्री आणि प्लेन ऑफ सिमेट्री या दोन कन्सेप्टमुळे इनॅन्शिओमर्स जनरेट करत नाही कुठले कंपाऊंड स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस. ओके, सो इथे आज आपण कन्क्लूड करतोय. आज काय काय बघितलं त्याचे रिव्हिजन घेऊया. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा पार्ट मी नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्या दुपारी 3 वाजता रेग्युलर टायमिंगला लेक्चर होईल तुमचं. काही जणांची टेस्ट आहे माझ्या इथे, पण तुमचं त्या अगोदरचं पण स्टडी झालं, त्याच्यावरचे टेस्ट पण सॉल्व्ह करून झाल्यात. सो एक्सपेक्टेड असं आहे की सगळ्यांचा विचार करून लेक्चर घेतलं जाणार. सो लेक्चर उद्या होईल दुपारी 3 वाजता. जर समजा तुम्हाला पॉसिबल नसेल तर मला फक्त अगोदर सांगून ठेवा. मी काय करेन, त्याचं लेक्चर रेकॉर्ड करून ठेवेन आणि ग्रुपवर टाकेन, पण ते 12 तासच राहतं. म्हणजे तुमच्या ऍपमध्ये 12 तासच राहतं किंवा 24 तास, एका दिवसापर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. सो त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल 8 दिवसांनी बघेन, नंतर मला वेळ मिळेल तेव्हा, नाही जमणार. ओके, ठीक आहे. आज काय काय बघितलं, हेट्रोलेप्टिक लिगॅन्ड, होमोलेप्टिक लिगॅन्ड, कॅटायनिक, अनायनिक अँड न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस, EAN रूल अँड आयसोमेरिझमचे टाइप्स. दॅट इज स्क्वेअर प्लेनार, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, इनॅन्शिओमर्स, जॉमेट्रिकल, ऑप्टिकल आयसोमेरिझम, दॅट इज डेक्स्ट्रोलिगो अँड सिस अँड ट्रान्स. हे सगळ्याची एक्झाम्पल्स आणि थिअरी मी नोट्स तुम्हाला दुपारपर्यंत सेंड करेन. थोडं आत्ता काम आहे त्यामुळे आता लगेचच मला नाही पॉसिबल होणार, पण नंतर तुम्हाला मी नोट्स नक्की सेंड करेन. ओके, सो आजचा पार्ट जेवढा बघितला तेवढं फक्त रिवाइज करा. टोटली न्यू पार्ट आहे, त्याच्यामध्ये कुठेही अगोदर काही झालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला वर्क थोडं जास्त करावं लागणार. जेव्हा तुम्ही मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन शिकताना जेवढा टाइम दिलेला अभ्यास करायला, तेवढाच वेळ आता पण देणं गरजेचं आहे. सो प्लीज जास्तीत जास्त त्याच्यावरती वर्क करा.